आपल्या लायकीच्या बाहेर पैसे होते. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ओंकार घाणेकर ब्लॉग्समध्ये. तर आपण आलोय फिरायला, म्हणजे वेकेशनला आलोय. मी आणि अक्षय मालवणला आलो. तुम्हाला थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आपण मालवणला आलोत. आता म्हणजे मी स्टार्टिंगचा व्हिडिओ शूट नाही केलेला माझा. आय एम सॉरी बाबू. बाकी सगळं शूट केलं आहे. म्हणजे मी या व्हिडिओ नंतर असं येईल की आता चाललो आपण रिक्षा वगैरे असं काय काय असेल. थोडासा ॲडजस्ट करा, कारण मला टाईम नाही भेटला. आणि अरे हा येते नाकाला, हां आपल्याला टाईम नाही भेटला. आता थोड्या वेळात तुम्हाला मी आपला हॉटेल पण दाखवतो, किती काय काय झालं ते तुम्हाला कसं सांगू. कदाचित आपण एक व्हिडिओ बनवूया की किती कॉल झाला आपला. आता आपण एका म्हणजे आमच्या हॉटेलच्या बाहेरच, हॉटेलच्या पाठीमागेच आमचा बीच आहे एक. आमचा म्हणजे आमच्या हॉटेलच्या पाठीमागे एक बीच आहे, तिकडे आलो आहोत आम्ही आज पुढे फिरणार आहोत. एकतर एक आहे राजकोट किल्ला. राजकोट किल्ल्यानंतर आपण जाणार आहोत अजून रॉक गार्डनला जाणार आहोत. म्हणजे अजून डिसाईड नाही आहे. जसं आपल्या रस्त्यात जे जे भेटेल ते तुम्हाला दाखवतोच. म्हणून आपण जय गणेश मंदिरात आलो आहे राजकोटला. आता तुम्ही असं बघू शकता राजकोट, इकडे महाराजांची मूर्ती आहे ती आपण आता तुम्हाला दाखवतो. मी आणि अक्षय आता जाऊया. मस्त दिसते असं. ते बघा तिकडे आहे ना, आतमध्ये गेल्यावर दाखवतो. तिकडे आहे आपला सिंधुदुर्ग फोर्ट आहे. आणि काय म्हणतात त्याला, आता आतमध्ये बघूया. आम्हाला पण माहिती नाही काय आहे आतमध्ये. एंट्रीपासून आता सिनेमॅटिक शॉट्स येतील आपल्याला. चला एन्जॉय करूया. तो बघा तिकडे आहे आपला सिंधुदुर्ग फोर्ट, एकदम त्या कोपऱ्यात. आता पावसाळा असल्यामुळे त्यांनी बोटिंग वगैरे असते त्या साईडला जायला. बोटिंग वगैरे सगळं बंद आहे पावसाळ्यामुळे. नाहीतर आता तुम्ही समर सीझनला आला तर तुम्हाला बोटिंगनी तुम्ही जाऊ पण शकता तिकडे. फेअर वगैरे काय आपल्याला माहिती नाही, पण जायचं पण. आपण फिरत एका ठिकाणी आलो आहे, मालवण जेटी म्हणून. इकडे आहे मालवण प्रवासी टर्मिनल्स इथे आहे. आणि इकडे जेटी आहे. आपण आता जाऊया जेटी बघायला. आता सध्या बंद असेल का ती जेटी पावसाळ्यामुळे. हॉटेल सुनीतामध्ये आम्ही आता आलो. इकडे आम्ही चिकन थाली मागवलेली, ती 170ला होती. आणि आम्ही बिर्याणी लवर, तर आम्ही मागवली बिर्याणी. तर आपल्या लायकीच्या बाहेर पैसे होते म्हणून आपण बिर्याणी मागवली 150 रुपयाची. अच्छा ठीक आहे. तर फिरून वगैरे आलं, तुम्हाला दिसलंच असेल की आपण कुठे गेलेलो. आपण ते राजकोटला गेलेलो आणि मांडवी जेटला गेलेलो. आणि दुसरं कोणतं अजूनही कोणत्या तरी ठिकाणी गेलेलो. नाव काय होतं त्याचं,
तोबा 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 सारा मूड खराब कर दिया. जय गणेश मंदिरामध्ये. आणि आपण आलोय घरी. आता जेवलो पण आपण, तुम्हाला दाखवलं बिर्याणी वगैरे जेवलो आपण तिकडे. आता आपण आपल्या रूमवरती आलो. आपल्या रूम तिकडे आहे. आता रूमचा टूर वगैरे तुम्हाला दाखवतो. कपडे चेंज करतो, तुम्हाला रूमचा टूर दाखवतो आणि झोपू. आणि मग संध्याकाळी बघू, पाठीमागे बीच आहे तिकडे जाऊ आपण. आता आपण इथे आलो कसे, तुम्हाला आता ट्रॅव्हल सगळं सांगतो तुम्हाला, ठीक आहे. पहिले तर आपण वसईवरून ट्रेन पकडली, तर तुम्हाला इथे नंबर दिसेल ट्रेनचा. वसईवरून ट्रेन पकडली ती आपल्याला 1.5 तास लेट झाली, म्हणजे कुडाळ स्टेशनला 8:30ला पोचलो आपण. कुडाळ स्टेशनवरून आपण गेलो रिक्षाने. कुठे गेलो आपण? रिक्षाने कुडाळ बसस्टॉपला. पण मी तुम्हाला सजेशन देतो की तुम्ही रिक्षा घेऊ नका, कारण फक्त 2 मिनटाच्या अंतरावर आहे ते कुडाळ बसस्टॉप. फुकटच्या आमच्याकडून 40 रुपये घेतले त्या लोकांनी. तिथे 10 रुपयाची पण नाही आहे बोलू शकत, पण आता ठीक आहे. पण तुम्ही जर जास्ती लोक असतील तर तुम्ही जाऊ शकता, नाहीतर जावा तसेच. आम्ही फसलो रिक्षाने गेलो, तर रिक्षाने गेलो. तिथून आम्ही मग कुडाळ बसस्टॉपवरून आपल्याला मालवणची बस होईल. तिथे तुम्हाला सगळं येईल. आता मालवणचं म्हणजे टायमिंग सगळं येईल. टायमिंग तिकडून आपण आलो मालवणला. आणि मग मालवणवरून आपण बाहेरून गाडी घेतली, ॲक्टिवा आपण रेंटवर घेतली. ते पण किती, आम्हाला 2 दिवसाचे झाले 800 रुपये. आणि काय म्हणतात त्याला. आणि मग आपण आलो हॉटेलला. हॉटेलवरून डायरेक्ट फिरायला गेलो. आणि मग शूट नाही करायला भेटला म्हणून आता शूट करता. आता आपला दिवस कदाचित आजचा एका एवढाच असेल. आणि उद्या दिवस आपण दुसरीकडे जाऊ कुठेतरी, आणि मग तुम्हाला दाखवतो उद्या. चला.